नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ज्येष्ठ महिन्यातील एकादशी तिथी ही 18 जून मंगळवारी या दिवशी आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्याला आपल्या संकटातनं दूर करण्यासाठी गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 17 जून रोजी पहाटे 4:43 सुरू होईल आणि 18 जून रोजी सकाळी 7:28 संपणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही एकादशी 18 जून मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. निर्जला एकादशीला खूप सारे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी निर्जला राहून उपवास केला जातो. त्यामुळे सर्व एकादशीमध्ये या एकादशीला कठीण व्रत समजलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गाईला ही एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे. एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि आपल्याला गाईला देखील ही वस्तू खायला घालायची आहे. तुम्ही दिवसभरात केव्हाही गाईला ही वस्तू खायला घालू शकतात. यामुळे तुमचं दरिद्री नष्ट होईल, 7 जन्माचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी निघून जाईल, तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तुमची जर का इच्छापूर्ती असेल, एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा देखील तुमची पूर्ण होऊ शकते. तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, एकादशीच्या दिवशी तुम्ही जी पण पहिली पोळी बनवणार आहात ती पोळी तुम्हाला घ्यायची आहे. पोळीला तुम्हाला थोडंसं तूप लावायचं आहे. तुम्हाला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. 2 चमचे किंवा 1 वाटीभर तुम्ही हरभऱ्याची डाळ घ्या. ती अर्धा तास भिजत घाला आणि ही भिजलेली चण्याची डाळ तुम्हाला ह्या पोळीवर ठेवायची आहे. एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हे घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे. जाताना हळदी कुंकू, थोडंसं पाणी आणि अगरबत्ती किंवा तुम्हाला धूप दीप घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्ही आरतीचं ताट देखील घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला गाईच्या पायावर पाणी ओतायचं आहे. गाईच्या पायाला, कपाळाला हळदी कुंकू लावायचं, स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचं. यानंतर तुम्ही जर का आरतीचं ताट नेलं असेल तर गाईला तुम्हाला आरती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर ही पोळी तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खायला घालायची आहे. तुमच्या हाताने गाईला ही पोळी खायला घालायची आहे. असं म्हणतात, जर का गाईने आपल्या हातावरून तिची जीभ फिरवली तर आपल्या हातावरच्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात आणि आपली 7 जन्माची दारिद्र्य हे नष्ट होतं. म्हणून गाईला पोळी खाऊ घालताना ती नेहमी तुमच्या हाताने तिला खायला घालायची आहे. यानंतर गाईला मनोभावे नमस्कार करायचा आहे. जर का एखादी इच्छा तुमची असेल ती पूर्ण होत नसेल, ती इच्छा तुम्हाला मनोमन प्रकट करायची आहे, गोमातेला सांगायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. गायमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, श्रीहरी भगवान विष्णू यांचा देखील वास असतो. त्याचप्रमाणे 33 कोटी देवतांचा देखील वास असतो. जर का आपण एकादशीला गायला अशा पद्धतीने पोळी खायला घातली तर बघा, यामुळे आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे अखंड आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही कधीही घरी निघून जात नाही आणि आपल्या घरातील धनधान्याचा साठा हा कधीही संपत नाही. आपल्या संपत्तीत उत्तरोत्तर वाढ होत जाते, आपल्या घराची, मुलांची प्रगती होत जाते. त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी गाईला आवर्जून अशा पद्धतीची पोळी खायला घालायची आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज गाईला पोळी खायला घालू शकतात. आता जिथेही गाय असेल तिथे जाऊन तुम्ही ही पोळी खायला घालू शकतात. जिथे गोठा असेल, गोठ्यात जाऊन तुम्ही गाईला पोळी खायला घालू शकतात किंवा तुमच्या दारावर गाय येत असेल तर तुम्ही तिथे देखील गाईला ही पोळी खायला घालू शकतात. पोळी खायला घातल्यानंतर तुमची कठीणातील कठीण जी पण इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि जर का शक्य झाल्यास तुम्हाला गाईला 11 प्रदक्षिणा घालायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, या पद्धतीने प्रत्येक एकादशीला तुम्ही गोमातेला आवर्जून या पद्धतीने पोळी खायला घाला. बघा, तुमची गरिबी नावालाही राहणार नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.